आज आपण इथे बनवणार आहे चहासाठी लागणारा मसाला। आता आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। दालचिनी, मिरी, लवंग, हिरवी वेलची, जायफळ एक अख्खं लागणार आहे आपल्याला, बडीशोप। आता हे सगळं साहित्य आपण एक कढईमध्ये एक एक करून भाजणार आहे, कारण प्रत्येक वस्तूला भाजायला वेगवेगळा वेळ लागतो। पण हे जास्त भाजायचं नाहीये, फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। गरम झालं की लगेच काढून घ्यायचं आहे। हा चहाचा मसाला आपण काढा म्हणून पण वापरू शकतो, सर्दी खोकल्यामध्ये खूप फायद्याचा ठरतो। काढा बनवण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा हा मसाला टाकून त्याच्यामध्ये 4-5 तुळशीची पानं टाकली की झाला तुमचा काढा तयार। हा चहा करून बघा तुम्ही, अमृततुल्य चहापेक्षा सुद्धा छान लागतो। चहा जेव्हा आपण हा करायला चालू करतो, अख्ख्या घरभर या चहाचा सुगंध पसरतो। हा मसाला आपला भाजून झालेला आहे। भाजून म्हणजे मी फक्त गरम करून घेतला आहे, लक्षात घ्या, त्याला खूप भाजायचं नाही आहे। आता थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला आपण वाटून घेणार आहे। वाटताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाटा, जाड वाटा किंवा बारीक वाटा, चालेल। त्याला चाळून घेण्याची गरज नाही आहे। हा तयार झाला आपला अमृततुल्य चहा मसाला। तुम्ही नक्की करून बघा, आवडला तर लाईक आणि कमेंट करून सांगा। थँक्यू।